आपल्याकडे अजूनही सेक्स संदर्भात अनेक समज गैरसमज पसरलेले पाहायला मिळतात. योग्य वेळात लैंगिक शिक्षण न मिळाल्याने हा परिणाम मानला जातो. त्यामुळे अनेकदा तरुण-तरुणी चुकीच्या माहितीला बळी पडतात. अज्ञानामुळे अनेकदा आपण काही चुकीचं करतोय का याचीही कल्पना आपल्याला नसते. अनेकदा त्यामुळे पश्चातापाचीही वेळ येते. काही जण त्यातून सावरतात तर काही जण यातच अडकून पडतात. लैंगिक शिक्षण ही काळाची गरज झाली आहे. आजचा आपला विषय आहे आउटर कोर्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आउटर कोर्स म्हणजे नक्की काय ते बघणार आहोत. नमस्कार, मी सोनम. तुम्ही पाहताय टीओडी मराठी. आधी सेक्सबद्दलच्या सगळ्या चर्चा एका महत्त्वाच्या मुद्द्यावरून सुरू झाला होता. तो महत्त्वाचा मुद्दा होता व्हर्जिनिटीचं वय काय. आता लैंगिक तंदुरुस्तीचा विस्तार झाला आहे आणि तो आणखी सर्वसमावेशकही बनला आहे. लैंगिक पदार्पण म्हणजे सेक्स डेब्यू, इंग्रजी शब्दकोशात त्याचा अर्थ होतो तुम्ही तुमचं कौमार्य गमावणं. ही एक फॅन्सी टर्मही झाली आहे. पण आता ते फक्त तितकंच राहिलेलं नाही, तर त्यामध्ये बरंच काही ॲड झालं आहे. लैंगिक पदार्पण केवळ पहिल्या योनी संभोगापुरतं मर्यादित नाही, तर यात आता प्रवेश न होणारे आणि ओरल सेक्स सारखे इतर प्रकारही समाविष्ट झाले आहेत. त्यामुळे आजची तरुणाई डायरेक्ट सेक्स ऐवजी इतर पद्धतीचा अवलंब करत आहेत, ज्याला आउटर कोर्स असंही म्हणता येईल. संभोग सेक्स म्हणजे इंटरकोर्स सोडून तुम्ही जे काही करता ना त्याला आउटर कोर्स असं म्हणता येईल. बिहारमधील लोकसंख्या परिषदेने केलेल्या सर्वेक्षणानुसार 14.1% अविवाहित किशोरवयीन मुले आणि 6.3% अविवाहित किशोरवयीन मुलींनी लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवले होते. भारतातील मोठ्या संख्येने मुले आणि मुली एकमेकांच्या लैंगिक अवयवांना चुंबन घेणे आणि स्पर्श करणे यांसारख्या लैंगिक अनुभवांमध्ये सामील आहेत. स्वतःच्या लैंगिक सुखासाठी, स्वतःच्या लैंगिक सुखाच्या अनुभवासाठी केलेली सर्वात पहिली कोणती सेक्शुअल ॲक्टिव्हिटी असेल तर ती म्हणजे हस्तमैथून म्हणजेच मास्टरपेशन. यामध्ये ऑर्गॅझमसाठी स्वतःचे गुप्तांग तसंच ब्रेस्टसारख्या संवेदनशील भागाला उत्तेजित केलं जातं. फक्त मुलंच हस्तमैथून करतात असं समजलं जातं, मात्र मुलीही हस्तमैथून करतात आणि त्यापासून आनंदही घेतात. हस्तमैथून हे हानिकारक आहे असंही समजलं जातं, मात्र हे पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि याचा आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. मास्टरबेशन करणे हे देखील आउटर कोर्सचा एक भाग म्हणता येईल. त्यानंतर 2 व्यक्तींमध्ये सामान्यपणे होणारी सेक्शुअल ॲक्टिव्हिटी म्हणजे किसिंग. तोंडाने किसिंग करणे हे सामान्य आहे आणि याला पूर्णपणे पाश्चिमात्य संकल्पना समजली जात नाही. कामसूत्राच्या दुसऱ्या भागातील 3ऱ्या प्रकरणात किसबद्दल सविस्तर माहिती दिली गेली आहे. आता तर टीव्ही आणि चित्रपटांमध्ये देखील तरुण किसिंग करताना पाहिले जातात. पाश्चात्य जगात ओठांनी किसिंग करणं सामान्य आहे आणि अगदी कुटुंबामध्येही बिनधास्त आणि सोयीस्करपणे ते केलं जातं. तर किसिंग करणे हा सुद्धा एक आउटर कोर्सचाच भाग आहे. तरुणांमध्ये होणारी दुसरी सेक्शुअल ॲक्टिव्हिटी म्हणजे ओरल सेक्स. पेनिट्रेशन म्हणजे संभोग नको असेल तर ओरल सेक्स केला जातो. तोंड, जीभ आणि ओठांच्या स्पर्शाने गुप्तांगांना उत्तेजित केलं जातं. ओरल सेक्स म्हणजे काय याचा सविस्तर व्हिडिओ तुम्ही आमच्या चॅनलवर जाऊन पाहू शकता. त्याचबरोबर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. ओरल सेक्स प्रत्यक्ष संभोगापूर्वी होत असलेल्या कामक्रीडेत असं सामान्यपणेही केलं जातं. काही संस्कृतीमध्ये याला गलिच्छ आणि अनैसर्गिक आणि पापही म्हटलं आहे. ओरल सेक्सबाबत समाजात अनेक गैरसमज आहेत. शिवाय ओरल सेक्सने प्रेग्नन्सीचा धोका नसला तरीही कॉन्डम न वापरल्यास लैंगिक संक्रमित संसर्गाचा धोका असतो हे तरुण विसरतात. त्यामुळे ओरल सेक्स करतानाही तुम्ही कॉन्डमचा वापर करा. ओरल सेक्स हा सुद्धा एक आउटर कोर्सचाच भाग आहे. तर मग तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी, लोकांकडून लोकांसाठी.